हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी. यासाठी मी 250 ग्रॅम तोंडली घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: लाल तिखट, कांदा लसूण मसाला, 2 टोमॅटोची प्युरी, धना पावडर, लसूण अद्रकची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि कट करून घेतलेले 2 कांदे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण ही तोंडली छान कट करून घेणार आहोत. मी ही तोंडली 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आपल्याला ती. तर आता आपण हे कट करून घेणार आहोत. आपल्याला हे साईडचे नोक काढून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडचे नोक कट करून घ्यायचे आहे आणि याचे आपल्याला असे 4 भाग करायचे आहे. अशा पद्धतीने आपण सर्व तोंडली कट करून घेणार आहोत. तुम्ही देखील अशा पद्धतीने ही भाजी करू शकता. खूपच छान आणि चविष्ट भाजी तयार होते. चला तर मैत्रिणींनो, आता मी ही तोंडली छान कट करून घेतलेली आहे. आपल्याला अशा पद्धतीने छान कवळी तोंडली घ्यायची आहे. लांब आकाराची आपण ही घेतलेली आहे. जास्त जाड आपल्याला घ्यायची नाही, ती जास्त बनलेली असते, त्यामुळे ती आपल्याला कडक लागू शकते. चला तर आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून ही तोंडली 3 ते 4 मिनिटं छान परतून घेणार आहोत. कढई छान तापलेली आहे. यामध्ये 2 चमचे आपण तेल घालून घेणार आहोत. थोडंसंच तेल वापरायचं आहे आपल्याला. यामध्ये आपण आता तोंडली घालून घेणार आहोत. याला 3 ते 4 मिनिट आपण छान परतून घेणार आहोत. चला तर आता आपले तोंडले छान परतून झालेले आहे. आपण जर मसाल्यामध्ये हे डायरेक्ट घातले तर हे लवकर शिजल्या जात नाही आणि आपला मसाला देखील करपू शकतो. त्यामुळे आपण हे सुरुवातीला छान परतून साईडला करून घेऊया. त्यानंतर आपण मसाले घालणार आहेत. चला आता आपण हे काढून घेऊया. आपण तोंडली छान काढून घेतलेली आहे. आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण फोडणी करून घेणार आहोत. तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण जिरं घालून घेणार आहोत. जिरं, मोहरी. जिरं मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. चला तर आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया. कढईमध्ये आपण कांदा घालून घेतलेला आहे. हा छान सोनेरी रंगापर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. 5-6 पानं छान कढीपत्त्याची आपण यामध्ये घालून घेतलेले आहे. हे देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. याला 2 मिनिट लागेल. कांदा हा छान परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण लसूण अद्रकची पेस्ट घालून घेणार आहोत. हे मी जाडसरच असं कुटून घेतलेलं आहे. याला आपण छान हलवून घेऊया. कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट ही आपण छान परतून घेतलेला आहे. छान कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. यासाठी आपण 1 चमचा लाल तिखट घेणार आहोत. 1 चमचा धना पावडर, गरम मसाला. हा आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. हे आपण 2 चमचे घालणार आहोत. थोडीशी हळद. याला छान आपण परतून घेणार आहोत.
मसाला हा छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत. त्याला 3 ते 4 मिनिट छान परतून घेणार आहोत. मसाला हा छान मंद आचेवर आपण परतून घेतलेला आहे. आपण जर फुल गॅस केला तर आपला मसाला हा करपू शकतो. त्यामुळे आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे. आता आपण यामध्ये तोंडली घालून घेणार आहोत. छान आहे, 2 मिनिट परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आपला तोंडली घालून हा मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. तुम्ही हवे ते तशी भाजी बनवू शकता. मी अंगापुरताच रस्सा बनवणार आहे. तुम्ही डब्याला सुद्धा मग देऊ शकता. आता आपण हे 3 ते 4 मिनिट छान शिजू देणार आहोत. चला तर आपली चमचमीत अशी तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया. ह्या भाजीचे आरोग्यदायी खूपच फायदे आहेत. तोंडल्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पोट साफ होण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी ही भाजी अवश्य खावी. अतिरक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांनी ही भाजी अवश्य खावी. यामुळे रक्तातील शुगर नियंत्रित राहते. चला तर मैत्रिणींनो, तयार झाली आपली अतिशय चटपटीत अशी तोंडल्याची रानभाजी. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.